नवापुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, 44,000हून अधिक पक्षी नष्ट. नवापूर शहर व परिसरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलिंग मोहीम युद्धपातळीवर सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी काल बाधित भागाला प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. पशुसंवर्धन विभागाकडून मागील 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून 44,765 कुक्कुट पक्षी, 39,380 अंडी आणि सुमारे 58,000 किलो पशुखाद्य नष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने पोल्ट्री व्यावसायिकांचे नुकसान लक्षात घेऊन त्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई तातडीने आणि पारदर्शकपणे वितरित करण्याच्या सूचना दिल्या. सध्या बाधित क्षेत्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी अफवांपासून दूर राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही नियंत्रण मोहीम आजही सुरूच आहे. नमस्ते. आज टीममध्ये डॉन पोल्ट्री फार्म नवापूरचे जे आहे तिथे व्हिजिट दिली. आपल्या 30 तारखेला जे बर्ड फ्लू डिटेक्ट झाला होता त्याच्या अनुषंगाने आपली 25 रॅपिड रिस्पॉन्स टीम स्टेटमार्फत इथे उपस्थित आहे. जवळपास 150 लोक आर हिअर आणि टीमसोबत चर्चा केली. त्यांचे जे लॉजिस्टिकल इश्यूज आहेत किंवा फार्मर्सचे जे कॉम्पेन्सेशनचे इश्यूज आहेत त्याच्याबद्दल चर्चा झाली. जवळपास 1,40,000 पैकी आमचा अराऊंड 50,000 बर्ड्सचा कलिंग ऑलमोस्ट झाला आहे. जवळपास 40,000 अंडे आणि 58,500 किलो फीड जी आहे ती डिस्ट्रॉय झाली आहे. आणि सोबत त्यांनी 1 किलोमीटरमध्ये जे कलिंग करायचं त्याचं बॉर्डर, 3 किलोमीटरमध्ये कंटेनमेंट आणि 5 किलोमीटरमध्ये जे बफर झोन आहे ते पण मार्क केलं आहे. आणि त्यामध्ये पण पोलीस इज ऑल्सो इन्शुअरिंग की आपलं जे आदानप्रदान जे पण बर्ड्सचं किंवा हे राहतो ते पण बिलकुल बॅन केलं आहे. आणि त्या अनुषंगाने सगळे जे पोल्ट्री फार्म्स नवापूरमध्ये आहेत त्यांना पण मी रिक्वेस्ट करते आहे की हे जे 5 किलोमीटरचा आपला हे बाइंडिंग हे आहे आपला एरिया आहे त्याचे आतमध्ये आणि बाहेर कोणता पण व्यवहार असायला नको. बिकॉज बर्ड फ्लू इज एक्स्ट्रीमली कंटेजियस आणि ते बाहेर आतमध्ये गेला की मग त्याची वाढण्याची जास्त शक्यता आहे. सो लेट अस ट्राय आवर बेस्ट की आपल्याकडे एक एरियामध्ये जे निघालं आहे त्याला आपण कंटेन करण्याचा प्रयत्न करू. स्टेटचं पूर्ण टीम आणि लॉट ऑफ एफर्ट्स आपले जे नाशिकची लॅबॉरेटरी पण आहे. आज 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरवाले सॅम्पल्स पण कलेक्ट झाले आणि टीम्स आर गोईंग डोर टू चेक ह्युमन बिंग ऑल्सो. त्यांच्यामध्ये पण काही जर सिम्पटम्स आहेत तर त्यांना पण जे प्रोफायलॅक्टिक मेडिसिन द्यायची आहे ते देत आहेत. सो ऑल ऑफ अस ऑल आर टोज आणि आम्ही 100% प्रयत्न करत आहोत की याला कसे कंटेन करायचं आणि पुढे पण याला एक्सटेंड किंवा याचं कंटेजन वाढायला नको त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या सगळ्यांना पण विनंती करते की आपलं सगळ्यांचं सहकार्य असावं. सम्राट B7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट.